असं आहे, क्रांतिकारक जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे. महात्मा फुल्यांनी सगळ्यात पहिलं म्हणजे महात्मा फुल्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या महान माणसाला पचवणं सुद्धा आपल्याला अवघड आहे बरं का. कारण महात्मा फुल्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, स्वतःच्या बायकोला शिकवलं आणि नुसतं शिकवलंच नाही तर शिकवणारी शिक्षिका घडवली. स्त्री पुरुष समानतेचं तत्व स्टेजवर बोलायला फार गोड असतं, स्त्री पुरुष समानतेचं तत्व समाजामध्ये बोलताना फार गोड असतं, पण ते किचनमध्ये बोलताना फार कडवट असतं. आणि म्हणून मी नेहमी सांगते की समानता कुठून कुठपर्यंत, समानता किचन पासून कॅबिनेट पर्यंत. आम्ही कार्यक्रमाला येऊन बसलो आणि या सगळ्या भगिनी चर्चा करत होत्या आणि काय नाश्त्याला केलं, काय झालं, अमुक दमुक सगळं चाललं होतं. मी सहज त्यांना म्हटलं, आज 14 एप्रिलची तुम्हाला सुट्टी नव्हती का? या सगळ्यांना सुट्टी आज, या सगळ्यांना सुट्टी असते, आम्हाला सुट्टी कधीच नसते. का नसते? कारण तुम्ही फुले शाहू आंबेडकरवाद हा फक्त उंबरठ्याच्या बाहेर स्वीकारलेला आहे. मी नेहमी म्हणते की बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती जाळली, पण आमच्या डोक्यातली मनुस्मृती अजूनही जळालेली नाही. आमची कुटुंब व्यवस्था, आमचे नाते संबंध, आमचे स्त्री पुरुष संबंध आजही ब्राह्मणी व्यवस्थेच्या बरहुकूम चालतात, हे आम्हाला मान्य करावं लागेल. मग तो विदर्भ असला काय आणि तो मराठवाडा असला काय किंवा तो पश्चिम महाराष्ट्र असला काय, आमच्या चौकटीच्या आतमध्ये आजही मनुस्मृती जिवंत आहे आणि म्हणून आमच्याकडे कुठलीही क्रांती होत नाही. म्हणून मी महात्मा फुल्यासारख्या एक मर्द क्रांतिकारकाला मनापासून अभिवादन करावंसं वाटतं की जगातल्या बायका शिकतील तेव्हा शिकतील, पण त्यांना शिकवण्यासाठी माझी बायको आधी शिकली पाहिजे आणि ती शिक्षिका झाली पाहिजे. जातीअंताच्या तत्वज्ञानाचं पहिलं अक्षर महात्मा फुलेंनी लिहिलं, हे पहिलं अक्षर आहे. स्त्री शिकली पाहिजे हे जातीअंताच्या चळवळीतलं पहिलं अक्षर आहे जे महात्मा फुल्यांनी लिहिलं. आणि ज्यांनी या व्यवस्थेची बंधनं घातली होती त्यांच्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यापर्यंत महात्मा फुल्यांची चळवळ जाते. कारण केशवापन, विधवा स्त्रियांची बाळंतपणं, विधवा स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून विधवा स्त्रियांची लग्न, आंतरजातीय लग्न, हे जातीअंताची हत्यारं महात्मा फुल्यांनी वापरली. कुणाच्या घरात केशवापन होत होतं? आदिवासीच्या, बहुजन समाजाच्या कुठल्या जातीच्या? ब्राह्मण स्त्रियांच्या घरातला प्रश्न होता केशवापन. ज्या ब्राह्मणी व्यवस्थेनं या देशावरती गुलाम्या लादल्या त्यांच्या घरातल्या स्त्रियांचा सुद्धा स्वातंत्र्याचा प्रश्न महात्मा फुल्यांनी छेडला. कारण महात्मा फुले संकुचित विचारसरणीचा माणूस नव्हता, महात्मा फुले क्रांतिकारक होते. म्हणून विधवेच्या पोटी जन्माला येणारं मूल ते सांभाळण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सोपी गोष्ट आहे? एखाद्या विधवेनं नटलेलं चालत नाही हो आम्हाला. आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आम्ही, फुले शाहू आंबेडकरांचं दिवस रात्र नाव घेणारे आम्ही, द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत, आदिवासी आहेत आणि या देशातल्या प्रथम नागरिक आहेत. आम्हाला अभिमान आहे. पण ज्यावेळेस नवं संसद भवन उभं राहतं आणि त्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सगळे मंडळी उपस्थित असतात, पण द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण नसतं. एक तर आदिवासी, पहिली स्त्री, दुसरी आदिवासी, तिसरी विधवा, आणि आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारतो. एवढंच नाही तर रामाच्या प्राणप्रतिष्ठेला सगळे लोक हजर असतात आणि या देशाची पहिली नागरिक हजर नसते. आणि आम्ही म्हणतो की आम्ही आता सुधारलोय, 4 चांगले कपडे घातले म्हणजे आम्ही सुधारत असतो का? 10 पगार आम्हाला वर्षातनं मिळायला लागले म्हणजे आम्ही सुधारत असतो का? महात्मा फुल्यांचा दृष्टिकोन बघा. बाई तुळशीला पाणी घालायला बाहेर यायची
का तर सूर्यप्रकाश मिळावा. त्या काळात आपल्या बायकोला शिक्षिका घडवणारा आणि या देशाच्या जातीअंताचा अंगार सुरू करणारा महात्मा फुले आहेत. आणि म्हणून या क्रांत्यांची भाषा आपण समजून घेतली पाहिजे. यांची जयंती आपण का करतो? कारण यांनी समाजक्रांतीचं तत्वज्ञान मांडलं. या देशातल्या जाती व्यवस्थेचा अंत झाल्याशिवाय तुमच्या माझ्यामध्ये समता बंधुता नांदूच शकत नाही, हे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि मग ही समता रुजवायची असेल तर या देशातला सगळ्यात नाकारलेला घटक डॉक्टर आहा साळुंके त्या घटकाला म्हणतात की या देशातल्या वर्णव्यवस्थेनं स्त्रीला अवर्ण ठरवलं. त्या स्त्रीला सन्मानाने माणूस मानण्याची सुरुवात महात्मा फुल्यांनी केली आणि महात्मा फुल्यांच्या अगोदर ती बुद्धानं केलेली आहे. कारण ज्या वेळेस भिक्खू संघातला पुरुषांचा प्रवेश पाहता बुद्धाची मावशी बुद्धांकडे गेली आणि म्हणाली, हे तथागता, तू स्त्री आणि पुरुषात भेद मानतोस काय? तथागत म्हणाले, नाही माते, मी स्त्री आणि पुरुषात कुठलाच भेद मानत नाही. मग पुरुषांना भिक्खू संघामध्ये भिक्खू होण्याचा हक्क आहे, आम्हा स्त्रियांना भिक्खुणी होण्याचा हक्क का नाही? आणि मग बुद्ध आणि आनंदामध्ये संवाद करून या जगातली पहिली स्त्रियांनी धार्मिक क्रांती केली, ती म्हणजे भिक्खू संघामध्ये भिक्खुणी संघाचा समावेश झाला. आणि या भिक्खुणी संघांनी प्रचंड विद्वत्तापूर्व तत्वज्ञान लिहिलं. त्या काळातल्या भिक्खुणींनी थेरी गाथा लिहिल्या आणि त्या थेरी गाथा धम्मावरती प्रचंड विद्वत्तापूर्ण त्याचं विश्लेषण करणाऱ्या होत्या. आम्ही पोथ्यांसारखी पुस्तकं सुद्धा वाचायची सोडून दिली आहेत. आता बुद्धांसमोर 3 वेळेस नतमस्तक झालं, फुल्यांसमोर आणि बाबासाहेब समोर 3 वेळेस नतमस्तक झालं आणि भीमीच्या देठापासून कडक जय भीम घातला की आम्ही चळवळीचे अर्थ संपायला लागलोत. याच्या पुढे जाऊन आम्हाला ह्या जयंती निमित्त काय ठरवायचं आहे? या जयंती निमित्त आम्हाला ठरवायचं आहे की या महामानवांनी हे कार्य केलं म्हणून या आज चंद्रपूरमधल्या ऊर्जानगरमधल्या औष्णिक केंद्रात तुम्ही नोकऱ्या करताय, आम्हाला रिझर्वेशन मिळतंय, आम्हाला शिक्षण मिळतंय, आम्हाला सन्मानाने भांडण्याचा हक्क मिळालाय. हे सगळं आमच्या पुढच्या पिढीपर्यंत टिकणार आहे का? टिकणार आहे का? आणि हे सगळं जर पुढच्या पिढीपर्यंत टिकत नसेल तर पुढच्या पिढीनं तुमचे फोटो का लावावेत? का लावावेत तुमचे फोटो? तुमच्या माझ्या पिढीनं जर काम केलं ना की तर पुढची पिढी तुम्हाला मला काय म्हणेल? फुले शाहू आंबेडकरांनी दिलेलं संविधान, फुले शाहू आंबेडकरांनी दिलेला स्वातंत्र्य समतेचा विचार तुम्ही आमच्यापर्यंत येऊ दिला नाही म्हणून नालायक ठरवेल. आज फार निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. बाबासाहेबांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये काही इशारे आपल्याला दिलेले होते. ते इशारे म्हणजे एखाद्या माणसाने बघा एवढं खपून, एवढ्या आजारपणात, एवढ्या त्रासात 2 वर्ष 11 महिने 17 की 18 दिवस भारतीय संविधान लिहून काढलं, त्याच्या समोर येणाऱ्या सूचनांना उत्तरं दिली आणि एवढी मेहनत केल्यानंतर किती अभिमान असावा त्या माणसाला. त्यानं गौरवानं सत्कार घेत हिंडावं देशभर की मी संविधान लिहिलं, मी हे काम केलं, मी ते केलं. पण बाबासाहेब काय आपल्यासारखे थोडेच होते. बाबासाहेब विद्वान माणूस आहे, बोधिसत्व आहे. बाबासाहेबांनी संविधान सभेसमोरचं शेवटचं भाषण करताना या देशाला काही इशारे दिले. काय इशारे दिले? बाबासाहेब असं म्हणतात की या देशावरती अनेक परकीय आक्रमणं झाली, अनेक परकीय आक्रमणं झाली. तुर्कांचं, होणांचं, पोर्तुगीजांचं, इंग्रजांचं, फ्रेंचांचं, सगळ्याची आक्रमणं या भारतावरती झाली. हा काही कर्तृत्वाचा आणि गौरवाचा इतिहास नाही आहे आमचा. हा कर्तृत्वाचा आणि गौरवाचा इतिहास नाहीच आहे आमचा. पण बाबासाहेब काय म्हणतात की या सगळ्यांनी आक्रमण केली आणि आमच्यावरती राज्य का केलं? बाबासाहेब अनेक उदाहरणं देऊन असं सांगतात, कारण आमच्यातले काही गद्दार झाले.
त्याची अनेक उदाहरणं बाबासाहेबांनी त्या भाषणात दिलेली आहेत. काय म्हणतात ते? कारण आमच्यातली काही लोक त्यांना जाऊन मिळाली आणि म्हणून आमचे पराभव झाले. हे गद्दार आजही जिवंत आहेत ना, त्यांचे वारसदार आजही आमच्या देशात कार्यरत आहेत आणि म्हणून आम्ही गुलामीत आहोत, म्हणून मराठी शाळा बंद होत आहेत, म्हणून आमचं आरक्षण संपताना आम्हाला दिसत आहे, म्हणून आम्हाला मानवतेच्या जागी हुकुमशाहीवर प्रेम व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब इशारा देतात की आज स्वतंत्र भारताचं संविधान स्वीकारत असताना तुम्हाला कुणालाही जबाबदार ठरवता येणार नाही. आता इथून पुढच्या प्रत्येक कृतीला आम्ही भारतीय स्वतः जबाबदार असणार आहोत आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी आम्ही आता सक्षम झालं पाहिजे. पुढे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज आम्ही समता, स्वातंत्र्य, लोकशाही, सार्वभौमत्व ही सगळी मूल्ये आणलेली आहेत. लोकशाहीच्या दृष्टीनं एक मत एक मूल्य आज आम्ही दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, ग्रीकमध्ये सुद्धा सुरुवातीला जी लोकशाहीचे प्रयोग झाले त्याच्यामध्ये ग्रीकांच्या सगळ्या जनतेला अधिकार घेण्याचा हक्क होता. पण कोण नव्हतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये दोन घटक नव्हते. एक म्हणजे गुलाम आणि दुसऱ्या म्हणजे स्त्रिया. यांना मतांचे हक्क नव्हते. आपण ज्या देशांना सुधारित राष्ट्र म्हणतो त्या देशांनी सुद्धा जो टॅक्स पेअर असेल तोच मत देईल. याच्या विरोधात सुद्धा स्त्रियांनी पाश्चिमात्य देशामध्ये आंदोलनं केलेली आहेत. ती मिल नावाची एक स्त्री, तिनं सगळ्यात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये हा प्रश्न उचलला की मीही व्यवसाय करते, मी पण टॅक्स पेअर आहे, पण मला मताचा हक्क का नाही? ती स्त्री आहे म्हणून तिला सुद्धा मताचा हक्क नव्हता. आणि मग या पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सुद्धा स्त्रियांनी आंदोलनं केली. पण भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य हे आहे, सुरुवातीला हाही प्रस्ताव आला होता की जे संस्थानिक आहेत त्यांनाच मताचा हक्क दिला पाहिजे, जे टॅक्स पेअर आहेत त्यांनाच मताचा हक्क दिला पाहिजे. पण ह्या सगळ्या सूचना नाकारत या देशाच्या संविधानानं जो कोणी या देशात जन्माला येईल, स्त्री असेल पुरुष असेल, टॅक्स पेअर असेल नसेल, तसं तर आपण सगळेच टॅक्स भरतो. 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेतला तरी त्याच्यावर टॅक्स आहे. तो खरेदी करणाराही टॅक्स पेअरच आहे. आणि सध्या तो कोणकोणते टॅक्स भरतोय आम्हाला कळायचाही पत्ता नाही, इतके टॅक्स आम्ही भरतोय. इतका GST तितका GST, आम्ही सगळेच टॅक्स भरतोय सध्या. कुणी डायरेक्ट भरताय, कुणी इनडायरेक्ट भरताय. तर या सगळ्यांना नाकारत भारताच्या संविधानानं या देशातल्या समस्त जनतेला मताचा हक्क बहाल केला. समस्त जनतेला. आमच्या बायका तर कुठं मोर्चाही घेऊन गेल्या नाही आणि कुठं आंदोलनही घेऊन गेल्या नाही. आमच्या देशातल्या बायका कुठं आंदोलन घेऊन जातात? आसाराम बापू चांगले आहेत, त्यांच्या विरोधात षडयंत्र आहे म्हणून बायका आंदोलन करतात. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल ज्यावेळेस संसदेमध्ये मांडायचं होतं त्याच्यावर उलटसुलट चर्चा झाल्या आणि या देशातल्या स्त्रियांनी मोर्चा काढला की हे हिंदू कोड बिल आमच्या धर्माच्या विरोधात आहे. आणि या बायकांचं शिष्टमंडळ बाबासाहेबांकडे गेलं. बाबासाहेबांनी पहिला प्रश्न विचारला, बायकांनो, माझ्या भगिनींनो, तुम्ही हे हिंदू कोड बिल वाचलाय का? काय सांगावं बायांनी? फार विद्वान आहेत आमच्या देशातल्या बायका. एक लोटा जल सब समस्या का हल. हजारो बायका. आमच्या औरंगाबादला तोच हा सांगणारा प्रदीप मिश्रा आला त्यावेळेस बायकांची चेंगरामेंगरी झाली. आणि तुम्ही सगळे इंजिनियर आहे म्हणून सांगते, माझ्या अनेक इंजिनियर मैत्रिणीसुद्धा त्या कार्यक्रमाला होत्या. म्हणजे बुद्धीची किती दिवाळखोरी असावी हे भारतात येऊन कुणीही बघावं. तर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव संसदेमध्ये ठेवायचा होता आणि देशभर त्याच्यावर चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले. आणि या बायका त्याच्या विरोधात बाबासाहेबांना भेटायला गेल्या. बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, हिंदू कोड बिल तुम्ही वाचला की काय? बायकांनी त्याच्यापैकी एक प्रतिनिधी स्त्रीनं सांगितलं, हे बघा साहेब, त्याच्यात काय लिहिलंय मला माहीत नाही म्हटले.
माझा नवरा म्हणला तू जर मोर्चाला गेली नाही तर मी तुला घटस्फोट देईन म्हणून मी इथं आली आहे. केवढा विद्वत्तापूर्ण विरोध आहे बघा. अर्थात हिंदू कोड बिल इंग्रजीत होतं म्हणून बाबासाहेबांनी सोहनलाल शास्त्रींना सांगून ते हिंदीमध्ये अनुवादित केलं आणि सगळीकडे त्याच्या प्रती प्रसारित केल्या की लोकांना कळावं हे हिंदू कोड बिल काय. मुद्दा मला सांगायचा एवढा होता की या देशातल्या संविधानानं या देशातल्या स्त्रियांना आणि सगळ्या जाती धर्मातल्या पुरुषांना सुद्धा बरोबरीनं समानतेनं हक्क दिले. मग तो मताचा असेल, मग तो नोकरीचा असेल किंवा तो कुठलाही हक्क असेल जो भारताच्या संविधानात आहे. आणि एवढे सगळे हक्क आणि अधिकार आम्हाला दिल्यानंतर बाबासाहेब आम्हाला इशारा देताना म्हणतात की या देशामध्ये तुम्हाला जर नुसते राजकीय हक्क संविधानातले येऊन भागणार नाहीये, तुम्हाला मला सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं समाज बरोबरीला आणावा लागणार आहे. कारण एक माणूस, आता समजा आपले साहेब मुख्य अभियंता आहेत, आता त्यांच्या बरोबरीनं एखाद्या बाईला पळायचं आहे तर तिला त्यांच्या बरोबरीनं शिक्षणाच्या दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, कायद्याच्या दृष्टीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक दृष्टीनं यावं लागतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी नंतर हिंदू कोड बिल आणलं होतं की बाबासाहेब म्हणतात की राजकीय आणि सामाजिक दृष्टीनं जर समाज एक होऊ शकला नाही, आर्थिक दृष्टीनं जर समाज समानतेवर उभा राहिला नाही तर या देशामध्ये अराजक माजेल आणि ज्यांना हे हक्क मिळाले नाहीत किंवा ज्यांना त्याचे फायदे मिळाले नाहीत तो समाज अराजक निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आज ती परिस्थिती आहे देशात. आज ही परिस्थिती आहे देशात की आम्ही हक्काधिकारांवर बोलतच नाही आहोत. मराठी शाळा बंद होतात, कुणी बोलत नाही. स्त्री खेळाडूंचं आंदोलन चिरडलं जातं, प्रस्थापित मीडिया याच्यावरती बोलत नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन या देशातल्या दिल्लीत होतं, त्याच्यावर कुणी बोलत नाही. हे अराजक आहे. हे या देशामध्ये निर्माण झालेलं अराजक आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि शिक्षण व्यवस्था महागात महाग होत चाललेली आहे. आणि बाबासाहेबांनी हे अराजक संविधान सभेसमोर बोलून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. तो मुद्दा म्हणजे बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाचा इशारा या भारतीय संविधानाच्या सभेसमोर देताना सांगितलं. आणि तो इशारा देताना बाबासाहेब असं म्हणतात की जॉन स्टुअर्ट मिलचं वाक्य उद्धृत करताना बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही कितीही मोठा माणूस तुमच्या समोर उभा असेल, कितीही महान माणूस तुमच्या समोर उभा असेल तर त्याच्या पायावरती तुमचं स्वातंत्र्य अर्पण करू नका. फार महत्त्वाचं वाक्य आहे. तुमच्या माझ्या या डोक्याला उंची देणारं वाक्य आहे. मी आज चेतनला सकाळीच म्हणाली की मला सध्या फक्त एकाच गाण्याची आठवण होती आहे. वामनदादा कर्डकांनी ते गीत लिहिलेलं आहे आणि मी ऐकलं ते अनिरुद्ध बनकरच्या आवाजात. ते कोणतं गाणं? मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा. कुणाला दोष द्यायचा? मला चीड येत नाहीये, मलाच राग येत नाहीये. नागरिक म्हणून मला कुठल्याच अन्यायाची आता चीड येत नाहीये. आणि म्हणून वामनदादा आज नाही आहेत, पण त्यांचं हे गाणं आज आपण ऐकलं पाहिजे बघा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा. एक होता माझा गाव आणि माझे गाव कर, एक होता माझा गाव आणि माझे गाव कर, माझा भीम असताना कापायाचे थर थर, माझा भीम असताना कापायाचे थर थर. गेला गेला माझा भीम राणा, गेला गेला माझा भीम राणा, आला नेभळटपणा दोष देऊ कुणा. वामनदादा कर्डकांचं हे गाणं मला वाटतं आजच्या परिस्थितीवरती अगदी चपलक आहे. कारण या देशात चांद्रयान उडालं,
या देशामध्ये तो मुद्दा मी तुम्हाला आवर्जून सांगितला पाहिजे. चांद्रयान-3 गेलं, नंतर आमच्या सगळ्या सायंटिस्ट स्त्रियांचे फोटो आले नाही का. आम्हाला फार अभिमान वाटला. सावित्रीनं दगड खात ज्या शिक्षणाची सुरुवात केली ते शिक्षण या सायंटिस्ट स्त्रियांच्या माध्यमातून चांद्रयान आकाशात उडवण्यापर्यंत गेलं. आमच्या मीडियानं काय चर्चा करावं? त्या स्त्रियांच्या राठोडताई विद्वत्तेवर चर्चा करायला पाहिजे होती नाही का. त्या स्त्रियांनी किती अभ्यास केला असेल, रात्रंदिवस त्या लॅबोरेटरीमध्ये घातला असेल, किती तास स्वतःच्या लेकरांना बाजूला ठेवून त्यांनी तो तिथे दिला असेल. त्या सगळ्यांवर आम्ही चर्चा केली का? आमच्या मीडियानं चर्चा काय केली? त्यांनी साड्या घातलेल्या होत्या, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, त्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. या देशातली भारतीय संस्कृती नवरा मेल्यानंतर बाईला सती सुद्धा पाठवत होती, ती पण भारतीय संस्कृती होती. महात्मा फुले असं म्हणतात की नवरा मेल्यानंतर नवऱ्यावरती प्रचंड प्रेम आहे, म्हणून स्त्री जर सती जात असेल तर बायको मेल्यानंतर तिच्यावर प्रचंड प्रीती आहे, म्हणून एखादा पुरुष सता का जात नाही. मी उगीच म्हटलं का ज्योतिराव पचवणं अवघड आहे? सोपं आहे. सावित्रीबाईंना मुलबाळ होत नाही, लोक प्रश्न विचारायचे. सावित्रीबाईंचे आईवडील आले तर काय उत्तर द्यावं या जावयानं? फार जावयाचा माणूस तो आपल्याकडे, त्याचं कोड कौतुक. जावय म्हणजे फारच ग्रेट माणूस, ग्रेटच माणूस आहे. मी नेहमी म्हणते की पोरापेक्षा जावई जास्त काळजी घेतो, म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. फक्त पोरगी शिकलेली असली पाहिजे बरं का, तरच जावई जरा सेवा चांगली करतो. तर या जावयासमोर सावित्रीबाईंचे आईवडील आले महात्मा फुल्यांसारख्या, आणि त्या जावयाला सांगितलं की बाबा आमच्या लेकीला काय लेकरूबाळ होताना दिसत नाही, तुम्ही आता दुसरं लग्न करा. तर महात्मा फुले काय म्हणतात? दोघांचीही वैद्यकीय तपासणी करूयात. जर सावित्रीमध्ये दोष असेल तर दुसऱ्या लग्नाला मी तयार आहे, पण दोष जर माझ्यात असेल तर तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न लावाल का? या देशामध्ये जर स्त्रीला सवत चालणार असेल तर पुरुषाला सवता चालला पाहिजे. सवता हा शब्द एवढ्या मराठीतल्या कथा कादंबऱ्या असतील, पण कुण्या मर्दाची हिम्मत नाही लिहिण्याची. त्याच्यासाठी ज्योतिरावांसारखा मर्द असावा लागतो. म्हणून स्त्री पुरुष समानता हा फक्त स्टेजवर सांगण्याचा विषय नसतो, हा जगण्याचा विषय असतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की कुणी कितीही मोठा माणूस असेल तरी त्याच्या पायावरती तुमचं स्वातंत्र्य अर्पण करू नका. बाबासाहेब पुढे अजून एक इशारा देत आहेत, आणि तो इशारा देताना बाबासाहेब म्हणतात की देशासाठी कुणी चांगलं काम केलं असेल तर त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आजचा आपला सोहळा तरी काय, महात्मा फुल्यांविषयी बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे की बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केलं, आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की एखाद्या माणसानं देशासाठी खूप त्याग दिला, योगदान दिलं तर कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. डॅनियल ओ कॉनेलचं वाक्य उद्धृत करताना बाबासाहेब म्हणतात की कृतज्ञता व्यक्त करताना मर्यादा पाहिजे. हा डॅनियल ओ कॉनेल असं म्हणतो की कुठलाही माणूस स्वतःचा सन्मान, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, किंवा त्याची किंमत मोजून कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. कुठलीही स्त्री स्वतःचं चारित्र्य देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, स्वतःचं शील देऊन कुठलीही स्त्री कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. त्याचप्रमाणे कुठलंही राष्ट्र स्वतःच्या स्वातंत्र्याची किंमत देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.
बाबासाहेब म्हणतात की भारताच्या बाबतीमध्ये हा इशारा अजूनच गंभीरतेने आम्ही घेतला पाहिजे. का? कारण भारतातली माणसं व्यक्तिपूजक आहेत, विभूतीपूजक आहेत. एकदा एखाद्याला देव मानलं की मेंढरासारखी त्याच्या पाठीमागे जातात. तो सांगतोय त्याच्यावर ते चिकित्सा पण करत नाही. श्याम मानव सरांनी, म्हणजे विदर्भातले लोक अभिमानानं मला नेहमी सांगतात आमच्याकडे चळवळ खूप जिवंत आहे. अगदीच आहे, अगदीच आहे. श्याम मानव सरांनी स्त्रियांचं लैंगिक शोषण बुवा बापू कसे करतात याचे अनेक स्टिंग ऑपरेशन विदर्भातच केले आहेत. आणि या स्त्रिया बुवा बापूंनी सांगितलेलं डोळे झाकून कसं ऐकतात याची अनेक उदाहरणं तुम्हाला त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. आपण ते आवर्जून वाचलं पाहिजे. तर बाबासाहेब म्हणतात की आपल्या देशातला समुदाय हा खूपच व्यक्तिप्रेमी आहे, खूपच विभूतीपूजक आहे आणि म्हणून आपल्याकडे भक्त संप्रदाय फार मोठा आहे. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, रामलल्लाची. आता छोटा राम का बसवला त्यांनाच माहीत, हरकत नाही. रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. मग मला सांगा, हा आनंद व्यक्त करताना जल्लोष कुणाचा करायला पाहिजे? रामाचा करायला पाहिजे, बरोबर आहे ना? पण अनेक ठिकाणी कोणते फोटो नाचत होते मिरवणुकीत? अफजल खानाचे आणि इकडून शिवाजी महाराजांचे. ह्याचा काय संबंध? ह्याचा काय संबंध? अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं कारण तो शत्रू होता. मग आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शिवाजी महाराजांना आपण का म्हणतो माहितीये? गेली 400 वर्ष हा राजा तुमच्या माझ्या हृदय सिंहासनावर आरूढ आहे. का माहितीये? कारण ज्या काळात शेकडो बायका बटकिनी म्हणून आणि ठेवलेल्या बायका म्हणून ठेवल्या जात होत्या, त्या काळात या राजाचं फरमान आहे की युद्धाला जाताना स्त्रियांना सोबत न्यायचं नाही. कुठल्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार झालेला मी खपून घेणार नाही. रांझ्याच्या पाटलानं गावच्या पोरीवर बलात्कार केला तर हात पाय तोडून अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकण्याची शिक्षा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिक्षा आहे. तेव्हा शिवाजी महाराजांचं वय अवघं 16 वर्ष आहे. किती? 16 वर्ष. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर जसे आम्हाला बाकीत आहेत, तसं 16व्या वर्षी या देशातल्या स्त्रियांना सन्मान देणारा आणि अगदी गावकुसातल्या छोट्या पोरीवरती बलात्कार झालेला आहे. ती सामान्य गरीब आहे, शेतकऱ्याची आहे, पण त्याची सुद्धा दखल घेऊन न्यायाची प्राणप्रतिष्ठा करणारा शिवाजी महाराज आम्हाला माहीत असला पाहिजे. म्हणून महात्मा फुल्यांनी पोवाडा लिहिलाय. म्हणून शिवाजी महाराज हे बाबासाहेबांना सुद्धा आदर्श वाटत होते. हा समग्र इतिहासाचा अभ्यास आपला अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा भक्त संप्रदाय बाबासाहेबांना माहीत आहे. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की कृतज्ञता व्यक्त करणं, एका माणसाच्या पाठीमागे जाणं, याच्यामुळे धार्मिक दृष्टीनं कदाचित तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळत असेल, धार्मिक दृष्टीनं ते परवडणारं काम असेल की, पण एकाच व्यक्तीच्या मागं भक्तासारखं जाणं, विभूती पूजा करणं आणि एक व्यक्ती म्हणजे सर्व राष्ट्र आणि तो म्हणतो तेच सगळं असं मानणं, बाबासाहेब म्हणतात राष्ट्राच्या दृष्टीनं प्रचंड घातक आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं प्रचंड घातक आहे. या मार्गाने समाज गेला तर मात्र ते राष्ट्र अंतिमतः हुकुमशाहीकडे जात असतं. आणि म्हणून हा सावधगिरीचा इशारा बाबासाहेब म्हणजे कधीचं भाषण आहे? 1949चं भाषण आहे. पण आजही हे भाषण वाचताना असं वाटतं की बाबासाहेब संसदेच्या खुर्चीवरती बसलेले आहेत आणि तिथून तुम्हाला मला सांगतायत 2024च्या इलेक्शनकडे बघून बाबासाहेब तुम्हाला मला सांगतायत की तुम्हाला गुलाम बनवणारं राष्ट्र निर्माण करायचं आहे का तुम्हाला स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर उभं असलेलं राष्ट्र हवं आहे. या देशाचं कुणाला काय बनवायचं असेल,
कुणाला हिंदू राष्ट्र बनवायचं असेल, कुणाला अदानी अंबानीला श्रीमंत करून भांडवल शाख्यांचं राष्ट्र घडवायचं असेल, नाही का? आता अंबानीच्या पोराचा साखरपुड्याचा कार्यक्रम पाहिला का तुम्ही? म्हणजे माझ्या पोटी शिवाजी महाराज बाबासाहेब जन्माला यावा असं आमच्या बायकांना कुठं वाटायला लागलं असेल आता. पण आता अंबानीच्या पोराचा साखरपुडा बघून असं वाटायला लागलं असेल की माझ्या पोटी आता अंबानी जन्माला आला पाहिजे. करोडो रुपये खर्च करता येतात. सगळ्या शासन दरबाराच्या व्यवस्था मोडता तोडता लवचिक बनवता येतात, नाही का? पण तुम्ही मी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कुणाला कसा देश हवा हा त्यांचा प्रश्न आहे. ही त्यांची वैचारिक बांधिलकी असेल नसेल, पण फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी म्हणून तुम्हाला मला काय हवंय? तुम्हाला मला विचार करणारा माणूस बनवलं ना. तुम्हाला मला नोकरी आणि आरक्षणातून शिक्षणातून विचार करणारा माणूस बनवलाय ना फुले शाहू आंबेडकरांनी. मग तुम्हाला मला काय हवंय? मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी म्हणून भक्त नाही, आपण भक्त नाहीत. भक्ताचं काम असतं जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. अहो, संतांनी सुद्धा ईश्वराला प्रश्न विचारले या देशात. तुकाराम महाराजांनी सुद्धा, काय अभंग आहे तुकाराम महाराजांचा, हरी तू निष्ठुर निर्गुण, त्वा बळी पाताळी धाडी आला. हे संत काही फक्त टाळ वाजवणारे नाही आहेत, ते या देशातल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणार आहेत. भेदाभेद भ्रम अमंगळ, हे सगळे भेदाभेद अमंगळ आहेत, हे संतांनीच सांगितलं इथं. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला मला विचार करणारा समाज बाबासाहेबांना हवा होता, भक्त नाही तर अनुयायी हवे होते. आणि म्हणून अनुयायी म्हणून तुम्हाला मला काय सांगितलंय, कसं राष्ट्र हवंय? मला असं वाटतं की या देशातल्या भारतीय संविधानाच्या प्रियंबलनं जी मानवी मूल्य आम्हाला दिलेली आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सार्वभौमत्व, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संधीची दर्जाची समानता, आणि हे भारताचं संविधानाची सुरुवात. आम्ही भारताचे लोक. त्याच्यापूर्वी भारतातले लोक कोण होते? मी महाराष्ट्रीयन होतं, कुणी गुजराती होतं, कुणी आंध्र होतं, कुणी तमिळ होतं, कुणी मातांग होतं, कुणी महार होतं, कुणी चांबार होतं, कुणी कुणबी होतं, कुणी न्हावी होतं, कुणी वंजारी होतं, असे आम्ही होतो. या सगळ्या मींना विसर्जित करून, या सगळ्या मीला नाकारून भारतीय संविधानानं आम्हाला ओळख दिली. आम्ही भारतीय, आमची ओळख आहे, आम्ही भारतीय. आणि हे संविधानाची मूल्य स्वतः प्रथम अर्पण केलेली आहेत. आणि म्हणून या भारताच्या संविधानाच्या प्रियंबलच्या मानवी मूल्यावर उभा असलेला भारत तुम्हाला मला हवाय. कसा भारत हवाय? या मानवी मूल्यांवर उभा असलेला भारत तुम्हाला मला हवा आहे. हे या देशाच्या संविधानकर्त्याला सगळ्यात मोठी आदरांजली ठरेल. आणि म्हणून त्या दृष्टीनं विचार करण्याची ताकद तुमच्या माझ्या मेंदूमध्ये आली पाहिजे असं मला वाटतं. धर्मसंस्थेची आणि राज्यसंस्थेची सांगड आम्हाला कधीही परवडत नसते. या देशात आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. मुसलमानांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, शिखांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला आपलं स्वातंत्र्य आहे, हिंदूंना स्वातंत्र्य आहे. कारण हा देश धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येकानं त्याच्या उंबरठ्याच्या आत कसं जगावं, कोणता धर्म मानावा, कोणता धर्म पाळावा, त्याचे रीतिरिवाज, त्याच्यानुसारचे सण उत्सव त्यांनी पाळावेत, हे स्वातंत्र्य आहे आम्हाला. पण ज्या वेळेस आम्ही समाज म्हणून पुढे जातो त्यावेळेस या देशाचं संविधान आम्ही पाळणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. आणि तसा समाज निर्माण करणं ही आमची सुद्धा जबाबदारी आहे असं मला वाटतं. या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या या विचारांचा उहापोह आम्हाला करताच आला पाहिजे. आणि म्हणून
हा जर उहापोह करायचा असेल आणि असा जर भारत घडवायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल? आम्ही एकत्र कधी येतो? 14 एप्रिलला, 3 जानेवारीला, 12 जानेवारीला, 11 एप्रिलला. इतर दिवशी काही प्रॉब्लेम आहे का? मला असं वाटतं आपल्याला जर या चळवळी खऱ्या अर्थानं चालवायच्या असतील आणि आपल्याला जर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचा, शिवरायांचा स्वराज्य असलेला आणि संविधानाचं राज्य असलेला समाज अपेक्षित असेल तर आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रबोधन. जे महात्मा फुल्यांनी केलं, जे बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी घोषणा केली, मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. तो हक्क मला आहे. मी जन्माला कुठं आणि कसं यायचं हे मला ठरवता येत नाही, पण मला मरायचंय कसं, काय बनून हे ठरवण्याचा हक्क मला आहे. आणि बाबासाहेब हुकुमशाह नव्हते. बाबासाहेब लोकशाहीवर आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या वेळेस धर्मांतराची घोषणा केली त्यावेळेस बाबासाहेबांनी सगळ्यात अगोदर सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, त्याची चिकित्सा केली. आणि नुसती चिकित्साच केली ना की तर सगळ्या समाजाला ते विचार सांगत राहिले, समाजाला प्रबोधित करत राहिले. आणि मग बाबासाहेबांनी निर्णय घेतला. आणि निर्णय घेताना सुद्धा काय सांगितलं? निर्णय घेताना सुद्धा सांगितलं की तुम्ही विचार करून या, तुम्हाला पटलं तर बौद्ध व्हा. अजिबात जबरदस्ती नाहीये, अजिबात जबरदस्ती नाहीये. आणि बाबासाहेबांनी अजून एक आपल्याला सांगितलं. शाहू महाराजांनी 1920ला बाबासाहेबांच्या डोक्यावरती फेटा ठेवून समाजाला सांगितलं होतं की हा तुमचा नेता आहे, तुमचा पुढारी आहे. आणि बाबासाहेब शाहू महाराजाबद्दल म्हणतात की शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी करा. म्हणजेच बाबासाहेबांनी आपल्याला आपले सण सांगितले काय की सगळ्या महामानवांच्या जयंत्या सणांसारख्या साजऱ्या करा. तो मागण्याचा हेतू काय? त्या महामानवांचा इतिहास आम्ही वाचावा, आजच्या समाजासमोरच्या प्रश्नांना आम्ही भिडावं, घाबरावं नाही, नेभळटपणासारखं पळावं नाही, त्या प्रश्नांना आम्ही भिडावं. कारण शाहू महाराज संस्थानिक होते, राजे होते, छत्रपतींचे वारसदार होते. पण आपल्या राज्यामधले कायदे, आपल्या राज्यामधल्या शिक्षणाची व्यवस्था, स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराज प्रचंड प्रगल्भ आहेत. प्रिन्स शिवाजी यांच्या मृत्यूनंतर इंदुमती सरकारांचं शिक्षण शाहू महाराजांनी चालू ठेवलं. आणि नुसतं चालूच नाही ठेवलं तर त्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न शाहू महाराज बाळगून होते. म्हणजे आपल्याला या महामानवांनी जी चौकट दिली की त्या त्या काळातल्या प्रश्नांना भिडा. शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह लावले, विधवांचे विवाहाचा कायदा आणि घटस्फोटाचा कायदा. त्या काळात फक्त 2 संस्थानांमध्ये, एक सयाजीराव गायकवाडांच्या आणि एक शाहू महाराजांच्या. आणि म्हणून स्त्रियांनो, मी तो मुद्दा विसरून जायच्यात तुम्हाला सांगून जाईल. आपल्याकडे विधवा स्त्रियांना नाकारण्याचा जर प्रकार असेल तर तो आपण बंद केला पाहिजे. आम्ही एक नवीन पद्धत सुरू केली. ते बायका हळदी कुंकू वगैरे करतात, आता तुम्ही कदाचित करत असाल नसाल, पण त्याच्यामध्ये आम्ही विधवा स्त्रियांना की बोलावतो, बोलावलं पाहिजे. सगळ्या शुभ कार्यात विधवा स्त्रियांना सहभागी करून घेतलं पाहिजे. तरुण वयाच्या मुली जर विधवा झाल्या असतील तर त्यांच्या पुनर्विवाहाचा विचार की आपण केला पाहिजे. आणि हे सगळे आमचे संविधानिक अधिकार आहेत, ते काही कुणी आम्हाला आणून दिलेले नाही आहेत. आणि म्हणून आपण स्त्रियांकडे बघण्याची आपली नजर सुद्धा एक समतावादी ठेवली पाहिजे. आणि ती समतावादी नजर म्हणजे माझं स्वतःचं एक वाक्य आहे, बघा तुम्हाला किती पटतंय. माझं असं मत आहे की स्वयंपाक कुणाला यावा,
ज्याला खायला लागतं त्याला स्वयंपाक आला पाहिजे. कोणत्या पुस्तकानं सांगितलं तुम्हाला स्वयंपाक बायकांनी करायचा असतो म्हणून? लेकरं बायकांनाच सांभाळता येतात फक्त, हे तुम्हाला कोणा पुस्तकानं शिकवलं? अगदी धर्मग्रंथांचे कदाचित ते काही म्हणणे असतील, पण या सगळ्या धर्मग्रंथांची चिकित्सा करायचं काम आम्हाला महात्मा फुलेंनी शिकवलंय, आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलंय. बाबासाहेबांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस स्त्रियांसमोर भाषण केलं आणि बाबासाहेबांनी स्त्रियांना सांगितलं, काय सांगितलं? की स्त्रियांनो, जसे घरातले प्रश्न पुरुषाच्या बरोबरीनं सोडवता, तसेच समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं बाहेर पडा, बाबासाहेबांनी सांगितलं. अजून काय सांगितलं? की स्त्रियांनो, तुम्ही पुरुषांच्या मैत्रिणी व्हा. हे फार महत्वाचं आहे. मैत्रीचं नातं कसं असतं? समानतेचं असतं. मैत्रीत माणूस गरीब श्रीमंत बघत नाही, मैत्रीत उच्च नीच कोणी नसतं, मैत्री ही समानतेवर उभी असते. आणि म्हणून बाबासाहेब स्त्रियांना काय सांगतात? तुम्ही पुरुषांच्या मैत्रिणी व्हा. आपल्याकडं फारच प्रॉब्लेम आहे, नवरा मालक, धनी, कांत, काय 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 असतो. आमच्या टीव्हीनं तर आमची वाट लावली. हा डे तो डे, तो डे तो डे, नुसते डे सेलिब्रेट करतात आणि नुसतं कुणी कुणाला कितीचं गिफ्ट दिलं याच्यावर संबंध प्रस्थापित व्हावेत. किमतीवर आणि पैशावर संबंध प्रस्थापित व्हावेत. आपल्याकडे लग्नाचा सुद्धा आपण बाजार करून टाकलेला आहे. लग्न हा इव्हेंट मॅनेजमेंटचा विषय, लग्न हा डेकोरेशनचा विषय, लग्न हा डिग्र्यांचा विषय. मास्तराला मास्तरीन, डॉक्टराला डॉक्टरीन, वकिलाला वकिलीन, इंजिनियरला इंजिनियर असते की नाही मला काही माहीत नाही. याला इतकं पॅकेज, त्याला तितकं पॅकेज. लग्न कुणाचं? डिग्र्यांचं. लग्न कुणाचं? सामाजिक प्रतिष्ठेचं. लग्न पोरापोरींची होतच नाही आहेत. लग्न होत आहेत ती तुमच्या डिग्र्यांची. आणि म्हणून कौटुंबिक न्यायालयाच्या स्थापना जास्त वाढलेल्या आहेत. ही परिस्थिती आहे, ही वास्तविकता आहे. लग्न हे स्त्री पुरुषांचं व्हावं. समाजाच्या घडणीमध्ये लग्नासारखा विषय अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत जबाबदारीनं करण्याचा आहे. पण आपल्याकडे लग्न ठरवताना जर आपल्याला आपल्या मुलाचं लग्न ठरवायचं आहे तर आपल्याला मुलगी कशी हवी असते बायकांनो? तुम्हीच सांगा, पटकन सांगा, मला शेवटाकडे जायचं आहे. कशी मुलगी हवी असते? रंग जरा मोठ्यानं, नाक बांधा, जाड नको, बर मग कसा? सडसडीत, डोळे हरणासारखे, जवळच जंगल आहे तुमच्या, डोळे हरणासारखे, केस लांबसडक, काळेभोर, रंग गोरा, डोळे पाणीदार. एखाद्या प्राण्याचं वर्णन करावं तसे वर्णन करतात स्वतःचेच. म्हणजे बर जावई हवाय, कसा पाहिजे? आता पटकन सांगा, कसा पाहिजे? इतका हळू आवाज आहे चंद्रपूरच्या बायकांचा, वीज निर्माण होते इथं. विजेसारख्या इथल्या बायका अशा लखलखल्या पाहिजेत जरा. तुमचे सगळे नवरे आम्हा सगळ्यांना वीज पुरवतात आणि तुम्ही साधं प्रकाशित करत नाही. जावई कसा पाहिजे? शिक्षण, उच्च विद्या विभूषित. पगार कसा पाहिजे? करोडो रुपयाचे पॅकेजेस असले पाहिजेत. आता लाखांनाही कुणी विचार नाही का? त्याला घर पाहिजे का? पाहिजे का? जमीन, प्रॉपर्टी, सगळं पाहिजे, सगळं पाहिजे. म्हणजे आम्हाला जेव्हा सून हवी आहे त्यावेळेस त्या स्त्रीचा मापदंड हा तिच्या सौंदर्यात आहे, तिच्या रंगात आहे,
तिच्या शरीराच्या मोजपट्टीत आहे. म्हणजे स्त्रीचं अस्तित्व एखाद्या वस्तूसारखं समाज आजही मानतो. आणि ज्या वेळेस पुरुषाच्या पुरुषी मापदंडाचा विषय आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याचं शिक्षण, त्याचा पगार, त्याची कमावण्याची अवकात, चांगल्या भाषेत कॅपॅसिटी, आणि त्याचं घर, त्याची जमीन म्हणजे त्याची प्रॉपर्टी हा त्याचा पुरुषार्थ आहे. असं का? असं का बायकांनो? कारण या देशातल्या समाज व्यवस्थेनं या पुरुषांना माणूस मानलंय. आणि तुम्ही मी आजही उपभोगाच्या वस्तूसारखं जगतोय, नाही का? हे पावडर लावलं की बाई गोरी होते आणि त्या क्रीम लावल्यावर बाई गोरी होते. अर्ध मार्केट तुमच्यावर उभं आहे, अर्ध मार्केट तुमच्यावर उभं आहे. कारण तुमच्या मेंदूपेक्षा तुमच्या शरीराची किंमत जास्ती होतीये. आणि हे कुणी नाकारलं पाहिजे? हे आम्ही नाकारलं पाहिजे. कारण प्रत्येक स्त्री सुंदरच असते असं माझं म्हणणं आहे. स्त्री सुंदरच असते, या निसर्गात सुंदर नसलेली गोष्टच नाहीये. आम्ही सुंदरच आहोत. तुम्हाला सांगते, मला तुमच्या कुठल्याही हिरोईन पेक्षा जिजाऊ सावित्री, अहिल्या रमाईचं सौंदर्य जास्त आवडतं. कारण त्या सौंदर्यानं मला या ठिकाणी उभं राहण्याची हिम्मत दिली, शिक्षण दिलं, तो स्वाभिमानाने अधिकार दिला. बाजार बुणग्यांसारखं या भांडवलदारांनी बायांचा बाजार मांडलाय. चित्रपट, जाहिराती, पिक्चर सगळीकडे स्त्रियांचा बाजार मांडलाय. वस्तूसारखं तिला ट्रीट करणं, तिला प्रदर्शित करणं, तिला त्याच्या बाहेर जाण्याचा हक्कच नाही. म्हणून बायकांनो, तुम्ही निश्चितच सुंदर आहात. तुम्ही चांगल्या राहा, चांगल्या दिसा, चांगल्या नटा, हरकत नाही. पण तुमचं नटणं मुरडणं आणि तुमचं शरीर म्हणजेच फक्त तुम्ही असता का? तुम्हाला मेंदू आहे, त्यालाही विचार करता येतो. तुम्हाला डोकं आहे, त्यालाही सन्मानानं उभं राहायचं आहे. तुम्हाला की स्वाभिमान आहे, तुम्हाला की अभिमान आहे, तुम्हालाही अस्मिता आहे, तुम्हाला की बोलता येतं, आणि तुम्हाला की सन्मानानं सगळ्या या देशाच्या संपत्तीत वाटा मागण्याचा हक्क आहे. तशी स्त्री बनण्याचा जरा प्रयत्न करा. नाहीतर मग एक तर स्त्रिया कुठं बुवा बापूंच्या पाठीमागं, नाहीतर मेकअपच्या पाठीमागं. इट इज द वर्स्ट पोझिशन. त्याच्यामुळे तुम्हाला मला या देशाच्या संविधानाने माणूस केलाय. तुम्हाला मला या देशात माणूस म्हणून किंमत होती. मग फक्त सवर्ण पुरुषांना शिक्षणाचा हक्क का होता? महात्मा फुल्यांची, बाबासाहेबांची क्रांतीच की आहे. या देशामध्ये शूद्र अतिशूद्र स्त्रियांना माणूस गणलंच जात नव्हतं. फुले शाहू आंबेडकरांनी काय केलं? तुम्हाला मला माणूसपणाची ओळख दिली, तुम्हाला मला माणूसपणाचे हक्क दिले. आणि म्हणून आपण या माणूसपणानं जगलं पाहिजे, हेच फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला शिकवलंय. आणि या शिकवण्याची आपली आजची जबाबदारी काय? एक मुद्दा फार चांगला मांडला अध्यक्ष साहेबांनी, की मोबाईलमध्ये गुरफटत चाललेल्या मुलांना तुम्ही एक योग्य पर्याय दिला, 15 तास अभ्यासाचा. आजकाल एक टॅगलाईन आहे, गुगल बाप आहे. गुगल बाप आहे. कुठलीही माहिती पाहिजे गुगलवर टाका, माहिती मिळते. एक टाकूनच बघा बरं, या देशामध्ये जातीयंताची क्रांती कशी होणार? टाकूनच बघा बरं, या देशामध्ये KG to PG शिक्षण मोफत आणि सक्तीचं कधी होणार आहे? टाकूनच बघा, या देशामध्ये संविधानाची 100% अंमलबजावणी कधी होणार आहे? याची उत्तरं देणार आहे का गुगल तुम्हाला? गुगल बाप आहे ना, गुगलला बनवणारा सुद्धा एक भांडवलदार बाप आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे.
आज कार्यक्रमांमध्ये, प्रबोधनाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या वयाची आणि पुढच्याच वयाची माणसं आहेत, तरुण पोरच दिसत नाही आहेत, तरुण पोरीच असत नाही आहेत का? चळवळ म्हातारी होत चालली आहे. तरुणांना क्रांतिकारक विचार देण्यासाठी आम्ही कमी पडतोय. आमची पोरं कुठं आहेत? सोशल मीडियावर. आमची पोरं कुठं आहेत? इंस्टाग्रामवर, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, अजून कुठं 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 विखुरलेली आहेत आमची पोरं. आणि व्हॉट्सॲपवरचा इतिहास वाचून आमची पिढी घडतीये. व्हॉट्सॲपला, मीडियाला जे विकायचंय ते त्याच्यावर आहे. त्यांना सगळे प्रॉडक्ट्स विकायचे आहेत, त्याच्या जाहिराती त्याच्यावर आहेत. त्यांना त्यांचा जो विचार विकायचा आहे आणि प्रचारित करायचा आहे तो विचार त्याच्यावर आहे. मी म्हणत नाही टेक्नॉलॉजीचा वापर करू नये, वापरलीच पाहिजे गरजेपुरती. बुद्धांची एक गोष्ट सांगते आणि पुढे जाते. बुद्धाला एक प्रश्न एका भंतेनं विचारला, हे तथागता विष कशाला म्हणायचं? त्यावेळेस बुद्धांना दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. तथागत म्हणतात की जी प्रत्येक गोष्ट मर्यादा ओलांडते ती विष असते. मग आमच्या लेकरांच्या हातातला मोबाईल मर्यादा ओलांडत नाहीये? आमच्या घरातला टीव्ही मर्यादा ओलांडत नाहीये? कोणताही सण यायच्या आधी टीव्हीतल्या मालिकेतले सण सुरू होतात. तुमच्या घरात सोफा कसा पाहिजे, तुमचं किचन कसं पाहिजे, तुमचा हॉल कसा पाहिजे हेही तुम्हाला टीव्ही शिकवतो. कोणता सण कसा साजरा करायचा हेही तुम्हाला टीव्ही शिकवतो. मग मला आता सांगा, 14 एप्रिल आणि 11 एप्रिल कशी साजरी करायची हे टीव्हीच्या कोणत्या मालिकेत आलं? कोणत्या मालिकेत आलं? शिवजयंती कशी साजरी करायची हे कोणत्या मालिकेत आलं? या देशात एवढा मोठा आदिवासी समाज आहे. या आदिवासींची सण कधी तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर आली? या देशातल्या बहुजन समाजातल्या स्त्रियांचं जगणं कधी तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर आलं? हे सगळं जर टीव्हीच्या स्क्रीनवर येत नसेल तर हे तुम्हाला मला घेऊन चाललेत का? तुमचं माझं जगणं, तुमचं माझं अस्तित्व, तुमचे माझे प्रश्न, शेतकऱ्यांचे, आदिवासींचे, बहुजनांच्या पोरांचे, हे जर टीव्हीच्या स्क्रीनवर नसतील तर हे तुमचे माझे आहेत का? हे रिफ्लेक्ट करतात का तुमचा माझा समाज? टीव्हीचं बिल कोण भरतं? आम्ही. लाईट बिल कोण भरतं? आम्ही. तुम्ही काय आम्हाला फुकट लाईट देत नाही? आम्ही बिल भरतो, टीव्हीला रिचार्ज करतो, हे सगळं आम्ही करतो. आणि टीव्हीच्या कलाकारांची नावं वाचल्यावर तुमच्या माझ्या समाजाची किती आहेत तिथं? किती आहेत? गायक, पार्श्वगायक, अभिनेते, अभिनेत्री, सहकलाकार, वादक, स्पॉट बॉय, काम करणारी पोरपोरी तुमची माझी तिथं. आणि आम्ही म्हणतोय की आता काहीच काम शिल्लक नाहीये. काय आमचं या देशात? मीडियातली लोक काय दाखवतात? मणिपूरच्या घटनेचा पत्ता लागला नाही आपल्याला. 3 दिवसानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला, तोही सोशल मीडियावर. या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे आणि 2 स्त्रियांची नग्न धिंड हजारोंचा जमाव काढतो. इतकी अवकात त्यांची? लाज वाटत नाही आम्हाला? फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतोय, देश म्हणतोय, संविधानाचं राज्य आहे म्हणतोय. 2 स्त्रियांची नग्न धिंड निघावी, त्यांच्या शरीराला लोचणारी लोक आजूबाजूला चालावीत. याच्यावर रस्त्यावर यायला पाहिजे या देशातल्या लोकांनी. बाबासाहेबांचं एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते. साहेबांनी फार चांगला रेफरन्स दिला. बाबासाहेब मजूर मंत्री होते, बाबासाहेब कामगार मंत्री होते आणि बाबासाहेबांच्या अंडरमध्ये ती धरणांची कामं झालेली आहेत. बाबासाहेब मजूर मंत्री असताना
एका ठिकाणी पाहणी करायला गेले आणि त्या ठिकाणी खाणीमध्ये एक बाई काम करत होती आणि ती गरोदर होती. खाणीमध्ये, अगदी खाणीच्या आतमध्ये बाबासाहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि बाबासाहेबांनी तात्काळ त्या बाईला बाहेर काढायला सांगितलं आणि तिला पगारी रजा मंजूर केली. आज नोकरी करणाऱ्या बायकांना मॅटर्निटी लीव्ह आहे नाही का? होणाऱ्या बाबांनाही पॅटर्निटी लीव्ह आहे बरं का. बाबांना सुद्धा पॅटर्निटी लीव्ह असते. ती कशासाठी असते? स्वतःचं लेकरू सांभाळण्यासाठी आणि बायकोची काळजी घेण्यासाठी असते. पण ती लीव्ह पर्यटनामध्ये कुठं खर्च होऊन जाते आमच्या लोकांना कळायला तयार नाही. बाबासाहेबांनी खाणीवर काम करणाऱ्या गर्भवती स्त्रीचा विचार केला आणि मग हा कायदा आलाय. मणिपूरच्या आदिवासी स्त्रियांचे आम्ही कुणीच नाहीत का? आम्ही कुणीच नाहीत का त्यांचे? बाबासाहेब काय म्हणाले होते याचं गांभीर्य लक्षात घ्या. या देशातल्या जातीयंताशिवाय तुम्ही या देशात समानता आणू शकत नाही. कारण एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीतल्या माणसाला बंधूच मानत नाही. बंधूच मानत नाही. कुणब्याचा माणूस बौद्धाच्या माणसाला जोपर्यंत माझा बांधव मानत नाही तोपर्यंत तुम्ही बंधुता कशी आणणार? म्हणून बाबासाहेब म्हणतात या देशात प्रत्येक जात एक राष्ट्र आहे. प्रत्येक जात एक राष्ट्र आहे. आणि जर आम्हाला या सगळ्यातून एकमय राष्ट्र, महात्मा फुल्यांचा शब्द आहे, एकमय राष्ट्र हे जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला या देशातल्या जाती व्यवस्थेला नाकारावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी मणिपूर सारखी घटना घडत असेल, या त्या पहिलवान स्त्रिया ज्यांनी देशाची आणबान शान वाढवली त्या स्त्रियांना जंतर मंतरवर आंदोलन करावं लागतं स्वतःच्या सन्मानासाठी. आणि म्हणून आपण कुठंतरी हा विचार केला पाहिजे की आज आमची जबाबदारी काय. आज मराठी शाळा बंद व्हायला लागल्यात. या देशाच्या संविधानानं शिक्षण हा मूलभूत अधिकार केलाय. 21 अ नुसार शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे. महात्मा फुल्यांनी हंटर आयोगाला पत्र दिलं होतं. ज्या वेळेस या देशातली ब्राह्मणी व्यवस्था, ब्राह्मणवादी मंडळी इंग्रजांना पत्र लिहित होती की इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा भारतात घेण्यात याव्यात, त्यावेळेस आमचा पुढारी या हंटर आयोगासमोर साक्ष देत होता की या देशातल्या बहुजन समाजाच्या मुलांना आणि मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं द्या. म्हणजे बघा आमची अवस्था त्यावेळेस प्राथमिक होती. आज आम्ही मागितलं पाहिजे या देशातल्या सरकारला, आम्हाला काय द्या, आम्हाला फुकट राशन नका देऊ, आम्ही भिकारी नाही आहोत, आम्हाला तुमचं फुकट राशन नको. गॅस 1200 रुपये करायचा, नंतर सांगायचं आम्ही आमच्या भगिनींना रक्षाबंधनाची, भगिनींनाच बरं का, तुम्हाला गॅस लागत नाही का? तुम्ही कशावर बनवलेलं खाता? रक्षाबंधनला 200 रुपयांनी गॅस स्वस्त. काय तर या देशातला प्रधानमंत्री आमचा भाऊ आहे आणि आम्हाला 200 रुपयानं गॅस कमी दिला, आमच्या बायका पण खुश, उज्ज्वला योजना. भिकारी होता मी? तुम्ही राजे आहात, राजदंड घेऊन फिरता, आम्ही भिकारी आहोत? आम्ही तुम्हाला बनवणारे आहोत, आम्ही भिकारी नाही आहोत. 200 रुपयानं गॅस स्वस्त झाला की आम्ही खुश. अरे येड्या, तो 600चा 1200 झाला, मग 200नं स्वस्त झाला. कळायचा पत्ता नाही आम्हाला. आणि म्हणून आम्ही भिकारी नाही आहोत, आम्ही या देशातले नागरिक आहोत. आम्हाला काय आमची मागणी पाहिजे आज? आम्हाला KG to PG शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्या. ही आज आमची मागणी असली पाहिजे. आम्हाला
चांगल्या वातावरणाचा, चांगल्या शिक्षणाचा आणि रोजगार निर्मितीचा हक्क आहे. आमची पोरं आज डिग्र्याच्या भेंडोळ्या घेऊन वैफल्यग्रस्त फिरतायत. या देशाची जबाबदारी आहे त्यांना नोकऱ्या देणं, त्यांना उद्योग व्यवसाय उभं करण्याच्या संधी देणं. आणि म्हणून आमच्या प्रचंड मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. स्त्रियांना या देशात सन्मानानं फिरता यावं, सन्मानानं नोकऱ्या करता याव्यात, सन्मानानं जगता यावं. बलात्काराचं प्रमाण वाढलंय. ह्या सगळ्या आमच्या आजच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि त्या जबाबदाऱ्या आम्हाला फुले शाहू आंबेडकरांचं बोट धरून कुठंतरी पूर्णत्वाला न्यायच्यात. एक शायर असं म्हणतो, ऐ नादान हुक्मरानो ईमान पर चलो, ऐ नादान हुक्मरानो ईमान पर चलो, बुआ बापू छोड़कर विज्ञान पर चलो, बुआ बापू छोड़कर विज्ञान पर चलो. एक दिन अमेरिका से भी आगे होगा भारत, एक दिन अमेरिका से भी आगे होगा भारत, शर्त यह है कि मेरे भीम जी के संविधान पर चलो, मेरे भीम जी के संविधान पर चलो. आणि म्हणून माझ्या भावांनो आणि भगिनींनो, आपल्याला या देशामधल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल, बिल्किस बानोला एवढा फिरल्यानंतर सुप्रीम कोर्टानं न्याय दिला नाही का? हा न्याय या देशातल्या प्रत्येक स्त्रीला मिळण्याचा हक्क आहे, प्रत्येक माणसाला मिळण्याचा हक्क आहे. आणि म्हणून आपल्याला लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल. आणि हा संघर्ष योग्य मार्गानं करावा लागेल. तुम्हाला मला ही सगळी व्यवस्था या बालगोपाळांच्या हातापर्यंत नेऊन द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला उभं असलं पाहिजे. बुद्धानं या देशामध्ये भिक्खू संघाला एक आदर्श सामाजिक लोकशाही दिली. बाबासाहेबांनी ती सामाजिक लोकशाही या देशातल्या सामान्यांपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला मला सांगितलं आहे. तिथपर्यंत ते नेण्याचं दायित्व तुम्हाला मला करायचं आहे. ते आपण करूयात. या जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. आपण चंद्रपूरसारख्या वीज औष्णिक केंद्रामध्ये हा कार्यक्रम घेताय, महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. शिकल्या सवरलेल्या माणसांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे, हे याचं एक प्रतीक आहे. या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांची, सर्व संयोजकांची मी अतिशय आभारी आहे, ऋणी आहे. ही सर्व माणसं, यांना वेळ नसतो, अतिशय महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत, तरीसुद्धा आपण मला शांतपणे ऐकून घेतलं सर, समजून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांची सुद्धा मी आभारी आहे. आपण सर्वांनीसुद्धा इतकं गरम होत असताना शांतपणे मला ऐकून घेतलं, समजून घेतलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची अत्यंत आभारी आहे. कुणाच्या भावना बिवना दुखवल्या असतील तर याच्यावर चर्चा करता येईल, याच्यावर विचार करता येईल एवढंच सांगते. आणि माझ्या या सर्व भगिनी वर्गाला समर्पित एक कविता सांगते आणि थांबते. एक पुरुष स्त्रीचं वर्णन करताना म्हणतो, मी जन्माला आलो तेव्हा मला स्वतःचं अमृततुल्य दूध देणारी आणि स्वतःच्या कुशीची ऊब देणारी एक स्त्री होती, ती माझी आई होती. मी मोठा होऊ लागलो, चालता चालता पडायला लागलो, हसता हसता रडायला लागलो. मला पडताना सावरणारी आणि रडताना की खसवणारी एक स्त्री होती, ती माझी बहीण होती. मी मोठा होऊ लागलो, शिक्षणाची गरज निर्माण झाली. आईनं युलचं बोट धरून मला शाळेत नेलं. माझ्या चिमुकल्या हातांना धरून मला मुळाक्षरं शिकवणारी आणि जगण्यासाठी समृद्ध करणारी एक स्त्री होती, ती माझी शिक्षिका होती. आयुष्य जगत असताना मी प्रौढ झालो आणि लग्नाच्या बोहल्यावर चढलो. माझ्या आयुष्यात एक स्त्री आली, जी माझ्या सुखातही आणि दुःखातही जिनं मला समर्थपणे साथ दिली. मी हरलो, पराजित झालो, तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून निवांत रडलो.
त्या अपयशासहित जिनं मला स्वीकारलं, सांभाळलं, शेवटपर्यंत निभावलं, ती एक स्त्री होती, ती माझी बायको होती. आयुष्य जगत असताना मी अधिकाधिक प्रौढ झालो, तसा कठोर झालो, व्यवहारी झालो. माझ्या या कठोर हृदयाला बर्फासारखं वितळवणारी आणि मला लहान मुलासारखं खळखळून हसवणारी एक स्त्री होती, ती माझी मुलगी होती. आयुष्य जगून झालं, आयुष्य जगून झालं, मी म्हातारा झालो. शरीर थकून गेलं, अवयव गलितगात्र झाले. माझ्या या थकलेल्या देहातून एक दिवस प्राण निघून गेला. माझ्या या निष्प्राण देहाला जिनं स्वतःच्या कवेत घेतलं आणि मला कायमचं चिरशांत केलं, ती एक स्त्री होती, ती माझी मातृभूमी होती, ती माझी मातृभूमी होती. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. खूप खूप धन्यवाद वैशाली मॅम. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेची आपल्याला का आणि किती गरज आहे हे वैशाली मॅम यांनी खूप छान आपल्याला समजावून सांगितलेलं आहे.